श्री ज्ञानदेव तुकाराम. आजचा विषय 74 नंबर. कुळ नव्हे कर्तृत्व श्रेष्ठ. जर कुणाला आपल्या कुळाचा अभिमान असतो, मोठ्या कुळात मी जन्माला आलो आहे, मी मोठा आहे अशा तऱ्हेचा अभिमान असतो. पण त्या अभिमानाची गरज, तो अभिमान उपयोगी नाही. त्या माणसाचं कर्तृत्व काय आहे त्यावर त्याचा मोठेपणा अवलंबून असतो. हा विषय आहे. आणि हे सिद्ध करण्यासाठी तुकारामांनी ही या जवळजवळ 8 चरणं आहेत. गंधर्व अग्नी सोम भोगिती कुमारी, कोठे चराचरी त्याग केला. तर लग्न व्हायच्या अगोदर कुमारिकेचा जो विवाह आहे तो देवांचा गवई जो गंधर्व आहे त्याच्याबरोबर सोम म्हणजे तो सोम, अग्नी आणि चंद्र. सोम म्हणजे चंद्र, सोम यांच्याबरोबर लावला जातो. धार्मिक विधी असतात ते. तर धार्मिक विधीमध्ये हे गंधर्व अग्नी सोम भोगिती कुमारी त्यांच्याबरोबर जरी लग्न झालं असलं तरी त्या कुमारीनेचा कोणी त्याग केलाय का? गायत्री सोखे भक्षितसे मळ, मिळाल्या वहाळ गंगा ओघ. गाय ही विष्ठा खाते, आपल्या विष्ठा खाते, म्हणून गायीचा कोणी त्याग केलाय का? नाही. मिळाल्या वहाळ गंगा ओघ. ओढा जो आहे, नाला आहे, गटार जे आहे, हे जाऊन गंगेत मिसळलं ते गंगारूपच गटार होऊन जातं. कागाची विष्ठे जन्म पिंपळासी. कागाचे म्हणजे कावळ्याच्या विष्ठेत, कावळा तो पिंपळाचं बी खातो, पिंपळाचं फळ खातो, त्याच्या पोटामध्ये ते राहतं. 8 तास 10 तास असं राहतं पोटामध्ये. आणि त्याची जवळजवळ 103 पर्यंत त्याची उष्णता असते. पक्ष्यांची उष्णता जास्त असते पक्ष्यांच्या शरीरात. 8 तास ते पोटात राहिल्यामुळे तेवढी उष्णताच त्या मिळते त्या बियाला. आणि त्यामुळे तो कावळा जिथे तो विष्ठा टाकील त्यातनं पिंपळाचं झाड जन्माला येते, वडाचं झाड जन्माला येते. अशी बरीचशी झाडं त्याच्यात जन्माला. म्हणून कावळ्याच्या विष्ठेतून ह्यो पिंपळ जन्माला आला आहे. म्हणून पिंपळाला काय कोण त्याग करताय का? पिंपळाला कोण हे करतं? पांडव कुळासी पाहता दोष. पांडवांचं जे कुळ आहे, पंडुराजा आणि तो विदुर आणि धृतराष्ट्र, तर ह्यांचं जे कुळ जर पाहिलं, ह्यांचं गुळ पाहिलं तर ते काशीच्या राजाच्या त्या मुली होत्या, अंबालिका आणि अंबिका. तर ते अंबा ती गेली सोडून, ती तपश्चर्या करायला गेली, भीष्माला त्याने त्रास दिला. पण अंबिका आणि अंबालिका अशा ज्या दुसऱ्या दोन होत्या, तर त्याचा एकाचा जो द्वंद्व युद्धामध्ये मारला गेला, चित्रवीर्य, आणि म्हणजे त्याची जी सत्यवती म्हणून जी बायको होती शंतनू राजाची, तर एकाचा तो द्वंद्व युद्धात मारला गेला आणि दुसरा क्षयानं मेला. त्याचा वंश संपायची पाहिजे. तर पूर्वी हे होतं की ऋषीमुनींच्या मार्फत हे करतो वंश टिकवावा. आता सारखं काय नव्हतं. तो वंश कसा संपवायचा, आणि तसा तो वंश पुढे आला. व्यास ऋषींचे त्या अंबालिका आणि तिची एक दासी. तर त्या ठिकाणी मग पंडुराजा, धृतराष्ट्र आणि विदुर जन्माला आले. म्हणून त्यांना कोण वाईट म्हणते का?
त्यांचा कोणी त्याग केलाय त्यांना पवित्रच म्हटलं जातं. शकुंतळा सूत कर्ण शृंगी व्यास यांच्या नामे नाश पातकाश. आता ते पुढं दिलेलं आहे. आणि पुढे पांडवांच्या जन्मामध्ये सुद्धा पांडव जे आहेत तर तो धर्मराजाचा हे जे आहे जन्म हा याच्यापासून यज्ञापासून सूर्यापासून झालेला आहे. भीमाचा भीम हा वायुपुत्र वरुणाचा झालेला आहे. अर्जुन हा इंद्राच्या मंत्रापासून झालेला आहे. कर्ण हा सूर्यापासून झालेला आहे. अशा प्रकारची हे सगळं जरी असलं पंडूराजाचा जन्म व्यास ऋषीच्या आणि विचित्रवीर्य पत्नी अंबालिका पोटी झाला. तर हे जे सगळं हे आहे की म्हणून ह्या पांडव कुळाचा काय कोणी त्या विदोष मारित नाहीत. पांडव कुळाला हलकं पाडित नाहीत. कारण पांडवांचं कर्तृत्व मोठं होतं. पुढं म्हटलंय की शकुंतला सूत कर्ण शृंगी व्यास. शकुंतलेचा जन्म विश्वामित्र व मेनका यांचे पोटात झाला. मेनका तिला वनात सोडून स्वर्गात परत गेली. पशुपक्षांनी सांभाळली म्हणून शकुंतला तिचा सांभाळ कण्व ऋषीने केला. हीच दुष्यंत राजाची पत्नी कथा आहे, ती पुढे मी सांगितलेली आहे पुढच्या पानावर. तर ही शकुंतला अशी झाली म्हणून तिचा कोणी कमीपणा हे केलेला नाही. सूत म्हणजे कर्ण हा कुंतीचा पुत्र. कुंतीने त्याचा त्याग केला आणि मग नाविक कोळ्यास गंगेत सापडून त्याने राधेने त्याचे पालन केले म्हणून सूतपुत्र म्हणून काय कर्ण कधी कमी पडला काय. शृंगी म्हणजे शृंग ऋषी याचा जन्म विभांडक ऋषी व उर्वशीचे पोटी झाला. व्यासांचा जन्म पराशर ऋषी आणि सत्यवती यांचे पोटी झाला. परंतु या महान विभूतींच्या नामस्मरणाने पातकांचा नाश होतो. गणिका अजामेळ कुब्जा तो विदूर. गणिका म्हणजे ती वेश्या होती गणिका नावाची. पण तिनं परमेश्वराची हे केली, उपासना केली, त्यामुळं तिला स्वर्गप्राप्ती झाली. अजामेळ नावाचा एक अस्पृश्य होता आणि त्यानं जन्मभर पापं केली. परंतु शेवटी मरणाच्या वेळेला तो नारायण असा म्हटला आणि मग त्याला देवानं विमान पाठवलं. कुब्जा नावाची एक 7-8 ठिकाणी अशी वाकडी झालेली अशी एक स्त्री होती. परंतु श्रीकृष्णाची ती भक्त असते, त्यामुळे श्रीकृष्णाच्या भक्तीनं ती उद्धार तिचा झालेला होता. आणि विदूर मगाशी सांगितल्याप्रमाणे ते पांडव कुळातला असतो. तो विदूर आहे, त्यांचा चुलता आहे तो त्यांचा पंडूराजा आणि त्यांचा भाऊ आहे तो पंडूराजा आणि तो धृतराष्ट्र. पाहता विचार पिंगळेचा. आणि पिंगळा नावाची जी हे दासी होती पिंगळा, अजामेळ हा कन्याकुब्ज देशातील दुराचारी ब्राह्मण. त्याला वेश्येपासून 10 मुले झाली. सर्वात लहान पुत्राचे नाव नारायण. मरताना त्याने नारायण म्हणून पुत्रास हाक मारली, पण प्रत्यक्ष नारायणच त्याच्या हाकेला धावले व त्याने अजामेळाचा उद्धार केला. कुब्जा ही कंसदासी कुरूप अष्टवक्रे होती. कृष्णदर्शनाने तिचा उद्धार झाला. विदुरा दासीपुत्र होता. तर वाल्मिक ऋषी हे पूर्वी दरोडेखोर वाल्या कोळी होते. कृष्णदर्शन वाल्या कोळी होते. विश्वामित्र वशिष्ठ नारद हे सुद्धा पूर्वी दासीपुत्र होते.
पिंगळातीवरची जी गणिका म्हणतोय तीच पिंगळा गणिका. हां. वाल्हा विश्वामित्र वशिष्ठ नारद. वाल्हा म्हणजे वाल्या कोळी, हा दरोडेखोर पूर्वीचा होता. विश्वामित्र हा असाच तो त्याचं जे हे होतं. विश्वामित्र हा विश्वामित्र जे आणि नारद हे सुद्धा दासीपुत्रच आहे. ह्यांचं काय पूर्वी काही शुद्ध नव्हतं, परंतु विश्वामित्रांनी तपश्चर्या केली. विश्वामित्राने प्रतिसृष्टी केली, परवा मी सांगितलं तसं. तर एवढी त्याचं कर्तृत्व असल्यामुळं विश्वामित्र हा उच्च पदाला पोचला. आणि नारद ऋषी सुद्धा त्याने जी भक्ती देवाची केली त्यामुळं तो उच्च पदाला पोचला. न व्हावी ती झाली कर्मे नर नारी, अनुतापे हरी स्मरता मुक्त. किती नको असतील अशी कर्म झाली, वाईट कर्म माणसाच्या हातनं घडली, तरी अनुताप म्हणजे जर पश्चाताप झाला आणि हरिस्मरता म्हणजे देवाचं स्मरण केलं तर मग मुक्त होतो, त्याला मोक्ष मिळतो. तुका म्हणे पूर्व नाठवी श्रीहरी, मूळ जो उच्चारी नरक त्यासी. तुकाराम महाराज म्हणतात की देव त्याचं कुळ कुठलं आहे ते बघत नाही, पूर्वीचं त्याचं काय कुळ आहे ते बघित नाही. की जो आणि तुम्ही जर त्याचं जे पूर्व जर हुडकून काढलं, मूळ जो उच्चार आहे, तुम्ही जर तो पूर्वी असा होता म्हणून त्याचा हे केला तर तुम्हाला नरकात जावं लागेल. असं आहे. कुळ नव्हे, हे कर्तृत्व श्रेष्ठ आहे. ह्याच्या श्लोक सुद्धा संस्कृतमध्ये आहे. विश्वामित्रो वसिष्ठस्य मतंगो नारदादयः. विश्वामित्रो वसिष्ठस्य मतंगो नारदादयः. तपो विशिष्ट संप्राप्तम उत्तमत्वम न जातीतः. विश्वामित्रो वसिष्ठस्य मतंगो नारदादयः. तपो विशिष्ट संप्राप्तम उत्तमत्वम न जातीतः. त्या लोकांना तपानं हे मोठे लोक झाले, जातीने मोठे नव्हते. आता कोरडे ब्रह्मज्ञान म्हणून पुढचा विषय आहे. कोरडे ब्रह्मज्ञान. कोरड्या गोष्टी चटक्या बोल, शिकल्या सांगे नाही ओल. तर कथा कीर्तन प्रवचन करणारा वक्ता शुद्ध आचरण आणि संतत्वाची अनुभूती ही नाही, अशा वक्त्याचे कोरडे ब्रह्मज्ञान. 4 पाठ केलेल्या गोष्टी चुटके हा सांगतो व त्यात ईश्वर भक्ती संतत्वाची ओल नसते. की हे जे लोकांना रंजवण्यासाठी काहीतरी सांगायचं, चुटकं पाठ करून ते सांगायचं. तर कोण शिकल्या सांगे नाही ओल. शिकवून काहीतरी अशा 4 गोष्टी तो सांगतो, परंतु भक्तीची ओल त्याच्यात नसते. कोण याचे मना आणि एक ऐको कानी नाही कोणी. असा जो कोण कोरडं ब्रह्मज्ञान सांगणारा कीर्तनकार असेल, त्याचं कोण ऐकून घेते, कशाला ऐकून घेतात? त्याचं मनात त्याचं ऐकून बी घेऊ नका आणि त्याचं मनावर बी घेऊ नका. घरोघरी सांगती ज्ञान भूस सिणे कांडिती. घरोघरी हे अशा तऱ्हेचं जे ब्रह्मज्ञान सांगित असतात, तर भूस सिणे कांडिती. भूस म्हणजे कोंडा, निष्कारण त्रास सहन करून कोंडा कांडीत बसायचं, काय फायदा आहे, असं तुकाराम महाराज म्हणतात. तुका म्हणे आपुल्या मती काय रीती पोकळे. तुकाराम महाराज म्हणजे अशा या अल्पमती लोकांचे ज्ञान पोकळ असते व त्यांचे ती कथन निरर्थक असते. ते पोकळ ज्ञान असतं आणि ह्या ज्ञानाचा काय उपयोग नाही. चटक्या गोष्टी म्हणजे लोकांना रंजवण्यासाठी, लोकांचं मनोरंजन करण्यासाठी
काहीतरी ते सांगतात. त्याच्यामध्ये ज्ञान असत नाही आणि भक्तीची ओल असत नाही. आता तुकाराम महाराजांनी म्हणून सांगितले, कोरडं ब्रह्मज्ञान तसं खरा ब्रह्मज्ञानी कोण, त्याचंही शिजले. शिष्याची जो देघे सेवा, मानी देवा सारेखी. आपला जो शिष्य आहे त्याच्याकडून सेवा करून घ्यायची. गुरु सगळे हे करतात की आपले हात पाय दाबून घ्यायचे, आपले कपडे धुवून घ्यायचे, आपलं घर चालवून घ्यायचं. असं करणारे बरेचसे गुरु असतात. त्या शिष्याकडनंच काहीतरी घ्यायचं. म्हणजे आत्ताच्या त्या देणग्या घेऊन प्रवेश देतात तिथंपर्यंत ते आलं, त्याच्याकडनं पैसे घ्यायचे आणि मग ह्याला गुरु ते ह्यांचं ज्ञान शिकवायचं. तर शिष्याची जो नेघे सेवा, माने देवा असा लेखी. की शिष्याचा कथा, शिष्याकडून काही सेवा घ्यायची नाही, त्याला देवाप्रमाणे मान द्यायचा शिष्याला. त्याचा फळे उपदेश. अशा गुरुनं जर उपदेश केला तर त्या उपदेशाला किंमत येते, फलप्राप्ती होती. आणि का दोष उपराठे. आणि इतर जे असं जे करत नाहीत, अशा ह्याच्या जे उपराट वागतात त्यांना दोष प्राप्तीच होते. त्याचे खरे ब्रह्मज्ञान उदासीन देह भावी. जो गुरु आपल्या देहाविषयी उदास असतो त्याचं खरं ब्रह्मज्ञान असतं. आपल्या देहाबद्दल त्याला उदासीनता पाहिजे. तुका म्हणे सत्य सांगे योत रागे ये तिथे. तुकाराम महाराज म्हणतात, मी हे सत्य सांगत आहे. कोणी योत रागे, कुणी माझ्यावर रागायला येते ते खुशाली येऊ द्या, पण मी हे सत्य सांगतो. खरा वीर खरा वीर कोणता आणि खोटा वीर कोणता, तर हे तुकाराम महाराजांनी या अभंगात सांगितलंय. वरी वरी बोले युद्धाच्या गोष्टी, परसैन्या भेटी नाही झाली. वरवरच तो युद्धाच्या गोष्टी बोलतो, परंतु हे कुठंपर्यंत परक्याचं सैन्य, परदळ, जे शत्रूचं सैन्याची भेट होत नाही तोपर्यंत हा सगळे मोठ्या गोष्टी बाता मारत असतो. पराव्याचे भार पाहून या दृष्टी, कापतसे पोटी थरथरा. पण शत्रूचं सैन्य बघितलं की हा थरथर कापायला लागतो. मनाचा उदार रायाचा झुंजार, फिरंगीचा मार मारी तसे. खरा वीर कोण, तो मनापासून उदार पाहिजे. रायाचा झुंजार, राजासाठी तो झुंज देणारा पाहिजे, लढणारा पाहिजे. आणि फिरंगी म्हणजे तलवारीने तो मारित असतो समोरच्या माणसाला. धन्य त्याची माय, धन्य त्याचा बाप, अंगितन अनुताप हरी नामे. तुकाराम महाराज म्हणतात की ज्याच्या अंगामध्ये, ज्याला पश्चाताप झालाय, देवाचे नामस्मरण हरिनामानं ज्याच्या पश्चाताप झालाय, ज्याच्या अंगामध्ये असं अनुताप झालेला आहे, वैराग्य निर्माण झालेला आहे, त्याचे आई त्याचा बाप हे धन्य आहे. वैराग्यवानच तो हे पाहिजे, तोच खरा वीर म्हणायचा, वैराग्यवान. तुका म्हणे साधू बोले खरगधार, खोचते अंतर दुर्जनाचे. तुकाराम महाराज म्हणतात, साधूजनांचे बोल हे तलवारीच्या धारेप्रमाणे असतात आणि दुर्जन माणसाचं अंतर, त्या दुर्जनाचे अंतराला ते दुःख देतात. साधू असा बोलायला लागला, दुर्जनाला ते आवडत नाही आणि म्हणून त्याला दुःख देतात. आता दुर्गुण जे आहे ते आपल्या अंगात जर असतील तर ते घालवता येतात. दुर्गुण हे जर आपला समजलं, कसं वाईट असं वागणं हा दुर्गुण आहे, तर तसं वागायचं सोडून दिलं की ते दुर्गुण घालवता येतात आपल्यात. ते गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे. तुकाराम महाराज म्हणला की गाढव आणि घोडं ह्याच्यात काय फरक. तर गाढव ते गाढवपणा करतंय, ते त्यानं सोडला की मग ते घोड्याचे गुण त्याच्यात येतात.
तर तो आम्ही गाढवाचं घोडं सुद्धा करू असं तुकाराम महाराज म्हणतात. गाढवाचे गाढव पण आम्ही त्याला सोडायला लावू. चघळी वाहना माघारिया बांडा सुना. तर हा चघळी वाहना म्हणजे कुत्रं कसं की एखादं बांडा सुना म्हणजे काळ्या बाळ्या रंगाचं कुत्रंही असतं. बांडा बांडा म्हणजे काळ्या बाळ्या रंगाचा कुत्रा. हे कुत्रा ही चामड्याची जर सेज असली तर काही काय कुत्र्या चामड्याची पायताना हे करते, चावीत बसते. चघळी वाहना चघळी वाहना माघारिया म्हणजे आपल्या माघारी. हे जसं कुत्रं चघळतंय तसं काही माणसंही वाहना चढत म्हणजे चाड्या करत असत्या. तर ह्या चाड्या जर सोडल्या तर मग तो चांगला माणूस होतो. सोंग संपादनी तरी करू शुद्ध वाणी. काही काही लोक करतात की सोंगच करतात चांगलेपणाचं आणि मग काहीतरी सांगितलं असतात. तर ते सोंग काढून काहीतरी जे बोलणारे माणसं असतात तर त्या अशा लोकांची वाणी जी आहे त्या आम्ही शुद्ध करू. त्याला नुसतं काहीतरी हे तो जर बडबडत असला तरी चांगली वाणी घेणं कसं बोलावं हे आम्ही त्याला शिकू. तुका म्हणे खळ करू समयी निर्मळ. तुकाराम महाराज म्हणतात खळ म्हणजे दुर्जन माणसाला आम्ही एक वेळ काही वेळ समयी म्हणजे वेळ मिळाली तर आम्ही दुर्जन माणसाला सुद्धा निर्मळ करू. निर्मळ म्हणजे मळरहित शुद्ध चांगला करू. पुढचा अभंग आहे. आम्हा हे कौतुक जगा द्यावी नीत करावे फजित चुक तिथे. की आम्हाला ह्या गोष्टीचं कौतुक आहे म्हणजे आम्हाला ह्या गोष्टीची हौस आहे. आम्हाला जगाला नीती सांगावी, कसं चांगलं वागायचं ते सांगावं. उगाच कीर्तनात काहीतरी हे मनोरंजन करीत बसायचं नव्हे. नीतीनं चांगलं कसं वागायचं ते सांगावं. आम्हा हे कौतुक जगा द्यावी नीत करावे फजित चुक तिथे. जे लोक चुकीचं वागतात त्यांना त्यांची फजिती करावी असं आम्हाला वाटतं. कासयाचा बाध एकाच्या निरोपी काय व्हावे कोपी जगाची. की या आमच्या अंगीकृत कार्याचे आम्हाला कौतुक वाटते. परमेश्वराचा निरोप आम्ही लोकांना सांगत आहोत त्यामुळे यात काही दोष नाही. कासयाचा बाध एकाच्या निरोप. एका परमेश्वराचा निरोप आम्ही लोकांना सांगतोय. मग त्यामध्ये आम्हाला कोणती बाधा निर्माण होत नाही. काय व्हावे कोपे जगाची. जग आमच्यावर रागावलं तर चालेल, आम्ही देवाचा निरोप सांगत असतो. अविद्येचा येथे कोठे परिश्रम रामकृष्ण नाम ऐसे बाण. अविद्या जी आहे, अज्ञान जे आहे त्याचा इथं काही उपयोग होणार नाही. त्याला थारा मिळणार नाही. अज्ञान अंधश्रद्धा वगैरे ना. रामकृष्ण नामाचे बाण आहे. आम्ही ह्या बाणाने अविद्या जी आहे, जे अंधश्रद्धा आहेत त्या सगळ्या आम्ही घालवून टाकू, त्यांचा नाश करू. तुका म्हणे येथे खऱ्याचा विकरा न सरती एरा खोट्या परी. तुकाराम महाराज म्हणतात माझ्या उपदेशामध्ये या ठिकाणी जे खरे आहे तेच मी विकतोय. येथे खोटे प्रकार चालत नाही. खऱ्याचा विकरा मी खरंच विकीत बसतोय, खोटं माझ्याजवळ चालत नाही. पुढचा अभंग आहे. बर्गासाठी खादले शेण मिळता अन्न न संडी. की पूर्वीच्या काळात दुष्काळ पडला तर जनावरचं शेण माणसं खातात. जनावर बर्गात ते काय म्हणून
तर ती जनावरं जंगलात जायची, चरून यायची आणि बरग म्हणून ते धान्य आहे ते जंगलामध्ये नाचण्यासारखं असतं, तर ते बरग ते जनावर खायचं. मग ते बरग जे आहे ते खाल्ल्यानंतर जनावर जे हे शेण टाकतं, तर माणसं काय करायची, ते शेण आणायची आणि बादलीतल्या बादली पाण्यामध्ये ते शेण हे करायची आणि मग ते धान्य असेल ते धान्याचे थोडे थोडे जे कण आहेत ते खाली राहायचे आणि खाली राहणारे कण आहे ते काय करायचं, ते काढायचं कण आणि मग ते शिजवाय भात ते दळून भाकरी करून खायची. तर ज्यावेळेला दुष्काळ पडला तेव्हा असं करणं ठीक आहे, परंतु आता अन्न मिळायला लागल्यानंतर जर तसंच जर करायला लागलं तर ती वाईट सवय आहे. अजित तो केला आहे ताडस आहे गौरव. तर अशा तऱ्हेच्या माणसाचे आम्ही शेणातून ते शेण ते खात होते, तर अशा माणसाला आम्ही ताडण करू आणि त्याची फजिती करू आणि ताडण साहे गौरव. तर त्याचा गौरव काय होतोय, असं शेण खाणाऱ्याचा त्याला मार मिळतोय, हेच त्याचा गौरव. ओढाळाची ओंगळ ओढी उगी खोडी नव जाय. ओढाळ जे जनावर असतं, ओढाळ जनावराला विष्ठाभक्षण करण्यासाठी किंवा पिकाची नासधूस करण्याची वाईट खोड असते. ओढाळ जनावराला उगी खोडी नव जाय. ते ओढाळ जनावर ती खोड सहजासहजी सोडित नाही सपाट बसल्याशिवाय. तुका म्हणे तुका फजित करी बुच्चा विसरे कुच्चा खोडी तेणे. ही तुकाराम महाराज म्हणतात, मी त्याला हे टोचून बोलतोय, ते टोचून बोलतोय. कसं की जर वाईट माणूस असेल, वाईट जर वागणारा असेल किंवा वाईट असे जनावर बिळाशी वागत असतील, त्याच्या ढुंगणावर लाथ बसली, ढुंगणावर त्यानं हे लाथेचा तडाखा दिला कुच्चा, तर त्या निर्लज्ज माणसांना ढुंगणावर लाथा हाणून त्याची फजिती केली तर ते लोक आपली खोड करण्याची सवय विसरतात, सोडून देतात. आता दुर्गुण गेले की सज्जनत्व येते. सज्जनत्व यायचं असेल तर आपल्यातला दुर्गुण गेले पाहिजेत. परिसाचे अंगे सोने झाला विळा, वाखणे या खळा ही नव्हे. परीस लावलं, खुरपं जे आहे ते असं वाकडं असतं आणि त्याला जर परीस लावला तर त्याचं सोनं होतं. मग सोनं ते परिसामुळे तो सोनं विळा झाला, मग ते वाकडा आहे म्हणून कोण त्याचा हे करेल काय, हे वाकडा आहे याचा काय उपयोग नाही. तर ते चालतंय. त्याचा दुर्गुण जो लोखंड हा दुर्गुण गेला आणि तो सोनच झाला, मग ते वाकडा असलं तरी चालतंय. अंतरी पालट घडला कारण, मग समाधान तेची गोड. तसं एखाद्या माणसाच्या अंतरंगामध्ये जर बदल झाला, अंतरंगामध्ये दया क्षमा शांती निर्माण झाली, अंतरंगामध्ये काम क्रोध जे दोष आहेत ते जर संपले, मग समाधान तेची गोड. मग त्याला समाधान गोड वाटते. पिकली हे सेंद पूर्वकर बाधे. पिकली ही सेंद म्हणजे जे सेंद म्हणजे कडू इंद्रावण जे फळ असते, ते पिकलं की मग कडू लागत नाही, मग ते गोड लागते. ते कच्चा असते, पिकलेलं नसते, तोपर्यंत ते कडू असते. पण ते पिकलं की त्याचा कडूपण जातं आणि गोड लागतं. अभेरुतो काय घडे मग ते जर कडू इंद्रावण जर गोड लागायला लागलं तर कोण टाकून देईल? तर अभेर कोण करणार नाही, टाकून देणार नाही. तुका म्हणे आणा पंगती सुरण, पृथकते गुण केले पाके. सुरण जे असतंय ते तुरट वगैरे असं असतंय. सुरण म्हणून एक भाजी आहे, असा मोठा गड्डा असतो जमिनीत सुरणाचा, ती भाजी असती. त्याला खाताना सगळी आग वगैरे असेल हे लागते.
परंतु तो चांगल्या प्रकारे पाक केला, शिजवला, तर त्याचा ते बाकीचं त्याचे गुण निघून जातात आणि त्याचे गुण बाजूला काढून, म्हणजे त्याचे दोष बाजूला काढून जर तो चांगला शिजवला तर तो गोड लागतो. तसं दुर्गुण घालवता येतात. आता दुष्टांचा संसर्ग नको. दुष्ट जे लोक आहेत त्याचे म्हणजे त्याचा वारसुद्धा आपल्याला लागू नये, जवळसुद्धा त्याला हे करू नये. संग नको इतकंच नव्हे, त्याचा संसर्ग म्हणजे जवळसुद्धा येऊ नये. आता हे कोरोनाचं आहे तसं. सर्वथा ही खोटा संग उपजे भंग मनासी. कारण असे जे हे दुर्जन लोक आहेत त्यांची संगत ही खोटी आहे. तर उपजे भंग, कारण त्यानं आपल्या मनाचा भंग होतो. मनाला वाईट विचार येतात दुर्जनाच्या संगतीमुळं. बहुरंगे भरले जन संपन्नची अवगुणी. बहुरंगे भरले जन, लोक हे जग अनेक रंगाने भरलेले असून ते अवगुणाने संपन्न आहे. अवगुणी संपन्न. जगात अनेक लोक आहेत आणि अनेकसे अवगुणी लोक बी आहेत. सेविलिया निष्काम बुद्धी मध्ये शुद्धी सांडवी. परंतु मद्य जे आहे, दारू आहे, चांगला प्रकार, चांगला कधी मन चांगलं करून ते प्यायलं तर काय होईल, तर त्याला काही पण येईल. तर चांगल्या बुद्धीनं जरी ते दारू जर प्यालं तर ती शुद्ध घालीत येईल. म्हणून दुष्टांची काही कुठल्याही परिस्थितीत जर संगत केली तर ते वाईटच होतं. त्रासोनिया बोले तुका आता लोका दंडवत. तुकाराम म्हणतोय त्रासूनला त्रास झालाय आणि त्रासानं वैतागून तुकाराम म्हणतोय लोकात ह्या दुष्ट लोकांना माझा दंडवत आहे. तुमचं जवळ विश्वास येऊ नका माझ्या. त्रासोनिया बोले तुका आता लोका दंडवत. दंडवत म्हणजे सरळ नमस्कार, आडवे पडून सरळ नमस्कार करायचा. विष्टा भक्षितया अमृत पारखी ओंगळची सखे ओंगळाचे. जो विष्ठा भक्षण करतो त्याला अमृताची गोडी कशी करणार. कारण वाईट लोकांची संगत अमंगल लोकांबरोबरच असते. ओंगळची सखे ओंगळाचे. वाईट लोकांचं सख्य कोणाबरोबर, ओंगळ वाईट लोकांच्या बरोबरच. नये पाहो काही गोरवाडीचा अंत. गोरवाडी म्हणजे देव हे आहे उकिरडा किंवा हे हागणदारी जी आहे, त्या हागणदारीत काय काय आहे ते बघित बसू नये. झणी टाका संत दुर्जन आपे. त्याप्रमाणे संत लोक हो तुम्ही ह्या दुर्जनांना टाकून द्या. जसं हे हागणदारीचा आपण त्याग करतो तसं ह्या दुर्जन लोकांचा त्याग करा. भेसळीच्या बीजा अमंगल गुण. ज्याचे ऐवापच चांगले नाही तर त्याच्यामध्ये अमंगळ असे गुण आलेले असतात. उपजीवी क्षीण दरुषणे. त्यांचं दर्शन झालं, त्यांचं तोंड बघितल्याबरोबर आपल्याला त्रास होतो, दुःख होतं. तुका म्हणे चितू जया घरी धन, तेथे ते कारण का सह्याते. तुकाराम महाराज म्हणतात हे जे दुर्जन लोक आहेत त्यांच्या घरात संपत्ती काय, तर लोकांनी त्यांची छितू करणे हीच संपत्ती. तर तिथं आपण तेथे ते कारण आहे. तिथं आपण चौकशी करीत बसायचं, त्यांच्याकडे जायची काय गरज आहे. त्यांचा संसर्ग सुद्धा करून घेण्यात अर्थ नाही. तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे आम्हा जाणीवेचे दुःख न पाहे त्या मुख दुर्जनाचे. तुकाराम महाराज म्हणतात ज्याला ज्ञानाचा अहंकार आहे तो खरोखर दुःखदायक, ही खरोखर दुःखदायक गोष्ट आहे. अशा ढोंगी लोकांच्या आम्ही तोंडही पाहणार नाही. की ज्ञानाचा जाणीवेचे दुःख, ज्ञान काही लोकांना ज्ञानाचेच घमंड असते. तर अशी ही दुर्जन आहे त्यांचं तोंड सुद्धा बघू नये.
आता पुढंच आता पुढचा विषय आहे भाऊ, सज्जन संगती. चांगल्याची संगत करावी. ते कसं? मोहरा होय तोची अंगे, सूत नजळे ज्याचे संगे. सूत जे आहे, कापड जे आहे, ते विस्त्यात टाकलं की पेटतं. पण मोहरा म्हणून एक हे आहे, रत्न आहे मोहरा. ते सूत जर त्याला गुंडळून टाकलं किंवा कापड त्याला गुंडळून टाकलं तर ते सूत पेटत नाही. हा मोहरा, पण मोहऱ्याचा गुण आहे. सूत पेटणारं सूत सुद्धा पेटत नाही. तसं सज्जनाचा गुण आहे. सज्जनाची संगत गेली तर आपलाही नाश होत नाही. मोहऱ्याच्या संगे सूत नव्हे आगी जोगे. मोहरा जो आहे तो त्याच्या सभोवती सूत टाकलं आणि अग्नीत जरी टाकलं, सूत गुंडाळून अग्नीत टाकलं तरी त्या सुताला काहीही इजा होत नाही. ते तसंच राहतं. नाही तरी त्याचे भक्ष काय सांगणे ती साक्ष. नाहीतर ते सूत जे आहे त्या अग्नीचं भक्ष असते, परंतु ती मोहऱ्याची संगत केल्यामुळं सूत जळत नाही. स्वामीच्या अंगे रूप नव्हे कोणा जोगे. स्वामीच्या अंगे तसं एकदा भल्याची श्रेष्ठता अंगसंगत घडली की मग पूर्वीची कनिष्ठ हलका आणि तरी तो मनावर घेत नाही, कारण ते राहिलेले नसते. स्वामीच्या अंगे रूप नव्हे कोणा जोगे. स्वामीची सज्जनाची संगत झाली तर आपलं सुद्धा जे दुष्टपण, आपलं जे वाईटपण आहे ते नष्ट होतं. तुका म्हणे खोडी देव मनी न देती धडी. तुकाराम महाराज म्हणतात, घोड्याच्या गळ्यात शुभत्व दर्शक केसाळ भोवरा असतो. घोड्याच्या गळ्यात त्याला देवमणी म्हणतात. काही घोड्याच्या गळ्यात असा केसाळ असा भोवरा असतो, त्याला देवमणी म्हणतात. तो घोड्याला असेल तर घोड्याच्या इतर खोडी दुर्गुण न बघता घोडा उत्तम आहे असं समजावा तर ठरतो. तर देवमणी असला तर तो घोडा सुद्धा चांगला ठरतो. तसं जर सज्जनाची आपल्याला संगत असली तर आपण सुद्धा चांगले ठरतो. आपल्यातले दोष कोणी बघत नाही. लोह चुंबकाच्या बळे उभे राहिले निराळे. लोखंड असा आडव पडलेला आहे, परंतु चुंबक जर तिथं घेतला तर लोखंड घेत उभा राहते. ते कशामुळं? तर चुंबकाची संगत केल्यामुळे. तसं चांगल्याची संगत केली तर आपण सुद्धा असे उभा राहू शकतो. तैसा तुची आम्हा ठाई खेळतोसी अंतर्वाही. म्हणून ते तुकाराम महाराज, देवा तूच आमच्यामध्ये आहेस आणि आम्हाला हे खेळतोस, आमच्याकडनं चांगल्या गोष्टी करून घेतोस. भक्ष अग्नीचा तो दोरा त्यासी वाचवी मोहरा. वरचंच ते उदाहरण दिले. अग्नीचं भक्ष असणारा दोरा त्याला मोहरा म्हणून जे रत्न आहे ते वाचवतो, जळू देत नाही. तसं हे जे दुर्जन लोक आहेत, जे सज्जन लोक आहेत, त्या सज्जन लोकांची जर आपण संगत केली तर आपण बी वाचतो, आपलं बी रक्षण होतं. तुका म्हणे अधीलपणे नेली लाकडे चंदने. तुकाराम महाराज म्हणतात, आधी असलेल्या लाकडाच्या गुणाला चंदनाच्या सहवासाने नाहीसे व्हावे लागते. लाकडाला इतर गुण आहे, पण ते लाकूड जर चंदनाच्या संगतीत ठेवलं तर लाकडाला विवास. तर ते लाकूड चंदनाला अधीन झालं, चंदनाची संगत त्या लाकडाने केली होती. पुढचा अभंग आहे, देव होई जेथे देवाचे संगती. देवाची संगत गेली तर आपण देवच होतो. पतन पंगती जगाची. इतर जगाची जर आपण पंगत केली तर आपलं पतन होतं, आपला अधःपात होतं.
दोहीकडे दोन्ही वाहतील वाटा, करतील साठा आपुलाल्या. हे चांगलीकडे जायचं, देवाकडे जायचं का अधोगतीकडे जायचं, ह्या दोन वाटा आहे. तर तुम्ही आपल्या आपल्या पुण्याप्रमाणे काय आपल्याला प्रमाण कोणची असेल ती निवड करा. दाखविले परी नाही वरती जेता, आला तो चित्ता भाग भरा. आपले संस्कार असतील त्यानुसार ते होते. या दोन वाटा मी दाखवल्या आहेत, पण जो मार्ग टाळता येण्यासारखा नाही तो कोणाच्याही ध्यानी घ्या. तो कोणता आहे ध्यानी घ्या. टाळता येणार नाही हा मार्ग कोणता आहे ते तुम्ही ध्यानी घ्या. तुका म्हणे अंगी आवळी आवळीचे बळ, उपदेश मूळ बीज मात्र. तुकाराम महाराज म्हणतात, ज्या मार्गाची उपजतच मुळी असेल, ओढ असेल, तो स्वीकारला जातो. आणि माझा उपदेश हा केवळ बीज पेरल्यासारखा समजावा, की ज्या मार्गाला लोकांना मुळात जिची आवड असते त्या मार्गाकडेच हा माणूस जात असतो. आपुल्या महिमाने धातू परिसे केले सोने. तर सज्जन संगती सांगताना की धातू म्हणजे लोखंड आहे, ते त्या परिसानं आपल्या मोठेपणानं आपल्या अंगच्या गुणानं त्या परिसानं लोखंडाला सोनं केलेलं. तैसे नमनी माझे आता गुणदोष पंढरीनाथा. तर म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, मी लोखंडच आहे, पण देवा तू परीस आहेस. तू काय माझं गुणदोष वाकडा आहे हे आहे काय म्हणू नकोस. तू माझंही सोनं कर, माझंही चांगलं कर. गावाखालील वहाळ गंगा न मनी अमंगळ. गावाच्या खाली गटार वाहत असतं आणि ते नदीमध्ये मिसळलं तर नदी काय त्याला अमंगळ म्हणून टाकून देत नाही. तुका म्हणे माती केली कस्तुरीने सरती. कस्तुरी नावाचे जे सुवासिक द्रव्य आहे, ती कस्तुरी हिमालयामध्ये हरणाच्या बिंबीमध्ये असते. हरण असते त्याच्या बिंबीत ती कस्तुरी असते. आणि मग ती कस्तुरी काढून घेतात तिथून आणि ती थोडीशी मातीत मिसळतात. भेसळ करण्याचं कामच त्यांचं आहे ना. मग ती माती सुद्धा कस्तुरीच्या मोलाने विकली जाते ना. तसं मातीला कस्तुरीचा समजायची संगत लागल्यामुळं ती कस्तुरीत झाली, मूल्यवान झाली. तसं आपणाला जर सज्जनाची संगत लागली तर आपण सुद्धा मूल्यवान होऊ शकतो. आता पुढचा अभंग आहे, परमार्थी तो न म्हणावा आपुला. न त्यात राहिले गेले आहेत. परमार्थी तो न म्हणावा आपुला, सलगी दाखुला हेळू नये. परमार्थी मनुष्य आहे. जर आपला मुलगा जरी समजा परमार्थी आहे, साधू झाला, तर लोक धाकटाय ह्या पोराला काय करते असं म्हणू नये. त्याला मान द्यावा. फोडाची स्फुल्लिंग बहुत दावाग्नी, वाढता इंधनी वाढविला. विस्तवाग्नी थोडासाच असतो, परंतु तो त्या विस्तवाला कमी लेखू नका, कारण तो त्या विस्तवामुळं मोठाच्या मोठा झाड सुद्धा होऊ शकतो, मोठी सुद्धा आग निर्माण होऊ शकते. पित्याने तैसा वंदावा खुमर, ज्याचे अंतर देवे वसे. पित्या म्हणजे बापानं आपला मुलगा म्हणून तिथे हेळसांड करू नये, त्याची छितू करू नये, त्याचा तिरस्कार करू नये. तर त्या मुलाच्या अंतरंगामध्ये देव जर असेल, त्यानं भक्ती केलेली असेल, तर त्या मुलाला सुद्धा बापानं वंदन करावं. तुला म्हणे शिरी वहावे खापर, माझे असे सार नवनीत. नवनीत म्हणजे लोणी खापरात भरलं तर मग ते टाकून देतात
तर ते डोक्यावरनं नेतात, कारण त्या खापरात जे गाडग्यात लोणी भरलं तर ते गाडगं डोसकून घेऊन जातात. का तर त्या लोण्यामुळं त्या खापराला महत्त्व येते. तसं आपण जर सद्गुणी असलो तर आपल्याला बी मोठेपणा प्राप्त होतो. परीस काय धातू, परीस काय धातू. परीस म्हणजे तो जे जो लोखंडाचं सोनं करणारा जो मणी आहे, तर तो जो मणी आहे तो काय धातू तो म्हणायचा काय? तो परिसाला काय तो काय मणी किंवा धातू म्हणायचं काय? नाही. फेडी तसे निभ्रांतू लोह पांगू. तो लोह लोखंड, त्याचा पांग पेटणे म्हणजे दारिद्र्य, लोखंडाचं दारिद्र्य तो परीस फेडत असतो. पांग फेडणे म्हणजे त्याचं दारिद्र्य नष्ट होणे, त्याचा उद्धार करणे, ह्याला पांग फेडणे म्हणायचं. काय तयाहुनी झालासी बापुडे, फेडिता साखडे माझे एक. मग तुकाराम महाराज देवाला म्हणतात, आता देवा तू काय बापडा झालास काय? माझ्या गरिबाचं माझी जी एक दुःख आहे, तू ते माझं दुःख का दूर करत नाहीस? माझं साखडे म्हणजे संकट, माझं एखादं संकट दूर करायला देवा तुला काय झालं? कल्पतरू कोड पुरवितो रोकडा, चिंतामणी खडा चिंतिले ते. कल्पतरू कोड पुरवितो रोकडा. कोड म्हणजे आपली मनाची इच्छा. कोड कोड जे काय मनाची इच्छा आहे ते कल्पतरू पुरवितो. कल्पतरू जे झाड आहे त्याच्या खाली बसलं की ते मागेल ते देते. आता आम्हाला हे पाहिजे, मला ते पाहिजे, सगळं असं जे मागेल ते देते. आपल्या मनाच्या इच्छेप्रमाणे जे मागेल ते देत आहे. किंवा चिंतामणी नावाचा जो खडा आहे तो जर हातात घेतला आणि मला अमुक पाहिजे तमुक पाहिजे काय म्हणेल ते देते, त्याला चिंतामणी. जी चित्तात नव्हती आपण इच्छा करू ते मिळतंय. तर चिंतामणी आणि कल्पतरू हे मागील ते पुरवतात. चंदनाच्या वासे वसता चंदन, होती काष्ट आन वृक्ष याती. चंदनाचा वास, काष्ट होती काष्ट आन वृक्ष याती. दुसऱ्या आन म्हणजे इतर जातीचे वृक्ष ही चंदनाच्या लाकडाच्या जवळ ठेवलं तरी चंदनासारखा वास होऊन टाकतो. चंदनाच्या वासे वसता चंदन. चंदनाच्या झाडाच्या जवळ जर चंदनाचं जवळ इतर झाडं असली ती सुद्धा सुवासिक होतात. काय त्याचे उणे ज्याले झाले त्यासी देता, विचारी अनंता तुका म्हणे. चंदनाच्या झाडाजवळ दुसरं झाड आहे, ते दुसरं झाड आपोआपच सुवासिक झालं. त्या चंदनाच्या झाडाचं काही कमतरता पडली काय? काही पडत नाही. तसं तुकाराम महाराज म्हणते, तू मला म्हणतात, तू मला जर देवा चांगला हे उद्धार केलास माझा, तर तुला काय कमी पडणार आहे काय? तू माझा उद्धार कर. अग्नी माझी गेले अग्नी होऊन तेच ठेल. जे विस्तवात टाकल्यानंतर काय होतं त्याचा विस्तवत होतो. अग्नीत टाकलं की ते जळून त्याचा अग्नीच होतोय. काय उरले तया पण मागील ते नाम गुण. अग्नीत जर टाकलं तर मग ते पाठीमागचं हे लाकूड आहे ते लाकूड आहे काय नाही, सगळं इंगळच झालं म्हणतात. आपण लोह लागे परिसांगी, तोही भूषण झाला जगी. लोह परिसा लोखंडानं परिसाला जाऊन मिठी मारली, परिसाचा संग केला, तर मग तो 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 ते लोखंड सुद्धा भूषण होतं. सरिता ओहोळा ओघा. नदी जी आहे ती ओढा ओहोळ आणि ही अशी जी त्यामध्ये मिळून सरिता म्हणजे नदी झालेली असती, किंवा ह्या छोट्या नद्या ओहोळ ओघ हे गंगेला मिळवून गंगा झालेली असती. चंदनाचे वासे तरू चंदन झाले स्पर्शे. चंदनाच्या वासामुळं इतर झाडं सुद्धा चंदनच झालेले आहेत, सुवासिक झालेले आहेत, इतर झाडांचा स्पर्श झाल्यामुळं.
तुका झडला संता पायी दुजेपणा ठाव नाही. तुकाराम महाराज म्हणतात, मी संतांच्या पायाजवळ जडलो, संतांच्या पायाजवळशी मी नम्र झालो, संतांच्या पायाची मी सेवा केली, तर आता मी दुजेपणा नाही, मी सुद्धा संतच झालो, असं त्याचं म्हणणं. कल्पथरू खाली फळे येती मागितली. कल्पवृक्षाच्या खाली बसलं तर जे मागील ती फळं मिळतात, मागील ते जे मागील ते मिळतं. तैसे बैस तेथे बैसल्याचा भाव विचारुनी बोले ठाव. तर त्या ठिकाणी बसल्यानंतर विचार करून काय जे बोलावं आणि बोलत ते आपल्याला मिळतंय. द्यावे ते उत्तर येतो प्रतिज्ञाचा फेर. जर उत्तर कड्याच्या खाली बोललं, कड्याच्या खाली, तर आपण बोलल तसं ते उलट प्रतिउत्तर येते. द्यावे ते उत्तर येतो प्रतिज्ञाचा फेर. तर ते प्रतिध्वनी तसाच येतो. जेथे जसे तुम्ही बोललात त्याप्रमाणे प्रतिउत्तर येतं. तुका म्हणे मनी आपुल्याच लाभ हानी. तुकाराम महाराज म्हणतात, आता लाभ किंवा हानी ही तुमच्याच हातात आहे, की कोणाची संगत करावी, कोणाची करू नये, कुठे काय करावं, कुठे काय करू नये, हे तुमच्या हातात आहे. लाभ किंवा हानी, लाभ करून घ्यावा किंवा तोटा करून घ्यावा, हे तुमच्याच हातात आहे. आता गुण दोष काय विचारसी, मी तो आहे रासी पातकांची. तुकाराम महाराज देवा माझे गुणदोष कशाला काय विचार करतोस तू? मी पातकांची रासच आहे, पापांची रास आहे. असा आपल्याला हे करतात. पतित पावन पतित पावना सवे समागम. पतित पावन म्हणजे पतिताला, पापी माणसाला पावन करणारा देव आहे. तर त्या देवाच्या जो बरोबर आपला जर समागम झाला, देवाची जर संगत आपल्याला मिळाली, आपुलाला धर्म चालविते, तर देव आपलाच धर्म चालवतो. देव त्या पतित माणसाला पावन करून देतो. घनघाये भेटी लोखंड परिसा, तरी अनारिसा न पालटे. की परिस जो आहे, परिसावर लोखंडाचा घण आहे, तो जोरानं मारला म्हणून तू मारलास म्हणून मला तुला सोनं करीत नाही असं म्हणते. तर लोखंडाला सोनंच करून टाकता, त्या घणाला ते सोनंच करून टाकते. घनघाये जो भेटी लोखंड परिसा, तरी अनारिसा न पालटे. तरी तो काही दुसरं कधी होत नाही, सोनच होत आहे त्याचं. तुका म्हणे माती कोण फुके पुसा, फुका कस्तुरीच्या तुका समागमे. तुकाराम महाराज म्हणतात, माती आणि कस्तुरीचा संबंध आला तर मग फुकट ती माती विकली जात नाही. तिला बी कस्तुरी इतकंच मोल प्राप्त. कस्तुरीच्या तुका समागमे. कस्तुरीच्या तुलनेनं कस्तुरीला जितकं हे आहे तितकंच त्या मातीला विकली. कस्तुरीचे अंगी मिनली मृत्तिका, मग वेगळी का येईल लेखू. कस्तुरीमध्ये मिनली म्हणजे कस्तुरीमध्ये माती मिसळली गेली. मग वेगळी का येईल लेखू. मग ती माती ही माती आहे, मग ही कस्तुरी आहे असं म्हणता येत नाही. सगळी कस्तुरीच होऊन जाते. तयापरी भेद नाही देव भक्ती, देव भक्ती. संदेहाच्या युक्ती सर्व द्याव्या. असं जर झालं तर देव दयापरी भेद नाही देव भक्ती. देवाची जर आपण भक्ती केली तर देव आणि भक्त वेगळे होत नाही, एकच होऊन जातात. ते कस्तुरीची माती होती तशी. संदेहाच्या युक्ती संगे द्याव्या. आणि मग हे आहे त्यात संशय विषय ह्या सगळ्या सर्व द्याव्या. जे संदेह जे आहेत, जे संशय आहेत ते सगळे सोडून द्यावे. इंधन ते आगी संयोगाच्या गुणे.
इंधन ते आगी संयोगाचा वेळी, इंधन म्हणजे जळण जे आहे ते अग्नीत टाकलं ते अग्निरूपच होऊन जाते. सागरा दर्शने वहाळ तोची, आणि सागरामध्ये ओढा नेऊन सरला तर तो सागर रूपच होते. तुका म्हणे माझे साक्षीचे वचन, येथे तो कारण शुद्ध भाव. तुकाराम महाराज म्हणतो मी ही साक्ष आहे, माझं माझं शुद्ध हे वर्तन आहे, शुद्ध माझा भाव देवा तुझ्याबद्दलचा आहे. मग मी आणि तू देवाने फक्त तुझ्या इतकीच माझी बरोबरी आहे, मी तुझ्या बरोबरीचा झालेला आहे. सज्जन संगतीचे हे सगळे अभंग आहेत. तुगा म्हणे क्षीर वासराच्या अंगी, किंवा धावे लागे विषमे मारू. की तुकाराम महाराज म्हणतात वासरू असतंय म्हणून ते गाय काय ते वासरू आहे म्हणून ती धार देते, नाहीतर मग ती जर वासरू नसलं तर ती दाता मारायला लागते, किंवा धावे अंगे विषमे मारू, ती मारायला लागते धावत्या अंगावरती, जवळसुद्धा येऊ देत नाही. वासरू असलं तर देते. तसं की चांगले वासराची संगत आहे म्हणून दूध डेअरीला जाते, वासराची संगत नसली तर जाऊ शकत नाही. तशी चांगल्याची संगत करा मग तेही मिळू शकते. साखराच्या योगे वरख, राजा कागदाते देखी. ही साधा कागद आहे, वतनापत्राचा रद्दीचा कागद आहे, त्या कागदात साखर बांधली, साखरेची पुडी झाली, राजाच्या हातात दिली तर राजा लगेच घेतो. आता कागदाचा कपटा राजाच्या हातात दिला तर घेणार नाही, परंतु त्यात साखर असल्यामुळे घेतोय. तसं आपले जर सद्गुण असले, आपण सज्जनाची संगती केली तर सज्जना त्या कागदानं त्या साखरेची संगत केली म्हणून राजाच्या हातात जाऊन बसला. जर आपण कागदासारखे कपट्यासारखा आहोत, कागदाच्या एखाद्या ह्याच्यासारखं आहे, कसपटासारखे आहोत आपण, आणि आपण जर सज्जनाची संगत केली तर आपण बी मोठ्या पदाला पोचतो. तैसे या महामनुष्यपण रामनाम खेळण्या गुडे. तसं रामनाम जे आहे जे आम्ही घेतलं, राम घेतल्यामुळं आम्हाला जे आहे मनुष्यपण जे आहे ते आमचं गेलं आणि आम्ही देवरूपच झालो. फिरिंगीच्या योगे खरी, राजा काष्ट हाती धरी. राजा काय लाकूडात हातात घेऊन फिरेल का? नाही, परंतु तलवारीची मूठ जी लाकडाची असती ती राजा हातात धरतो का, तर पुढे तलवार आहे. तसं जर आपल्याकडे चांगले गुण, चांगल्याची संगत असली तर आपण सुद्धा मोठे पदाला पोचतो. देवपाठ देवाऱ्यावरी बैसे स्पष्ट. देव असतो, पाठावर देवाऱ्यात बसलेला असतो. तो पाठ जर कोण आपला हे खाली पडलेला पाठ कोण देवाऱ्यात बसला त्याची पूजा करी, परंतु तो पाठ देवाऱ्यात बसतो आणि त्या देव बसलेला असतो, आणि त्या पाठाची बी पूजा करतात आणि त्या पाया पडतात. तसं चांगल्याची संगत केली तर आपल्यालाही अशा तऱ्हेचं मोठेपण प्राप्त होतं. ब्रह्मानंद योगे तुका, पढियंता सज्जन लोका. तर ब्रह्मानंद, ब्रह्माचा आनंद तुकारामाला प्राप्त झाला आहे म्हणून तुकाराम पढियंता आहे. पढियंता म्हणजे आवडता झाला आहे सगळ्या लोकांना. पढियंता म्हणजे आवडता. तुकाराम लोकांना का आवडतोय तर तुकारामाला देवाचा आनंद त्याच्यामध्ये साधलेला आहे, ब्रह्मानंद. पुढचा अभंग आहे, अमृताची फळे अमृताची वेली, ते ती पुढे झाली बीजाची. हे अमृताचं फळ आहे आणि ते अमृताचं फळ आपण लावलं तर त्याचा वेल तयार झाला आणि वेलाला पुन्हा फळं लागली तर ते काय होणार, बी त्याचं कसं येणार, अमृताचंच येणार. अमृताचं जो वेल आहे, अमृताचं बी आहे, ते लावलं त्याचा वेल आला, त्याला फळ आलं तर ते सुद्धा अमृताचंच बीज येतं आहे, पुन्हा ते चक्र चालू राहतं आहे.
ऐसी आज येई ऐसियाचा संग देई नारायणा, बोला बोलावा वचना जयाच्या. तर ते तुकाराम महाराज म्हणतात, असं जे चांगले लोक आहेत त्याचा मला देवा त्यांची संगत मला दे. आणि बोल म्हणजे माझ्या तोंडातून चांगले चांगले जे शब्द आहेत ते बोलीव. उत्तम सेवन शीतल कंठासी, पुष्टी कांती तैसी दिसेवरी. चांगलं जर सेवन केलं आणि शीतळ तर ते आपल्या कंठाला शांत करतं, थंड करतं. पुष्टी कांती तैसी दिसेवरी. आणि चांगलं सेवन केलं तर आपली कांतीसुद्धा आपलं शरीरसुद्धा ही पुष्ट आणि तजेलदार दिसतंय. तुका म्हणे तैसे होई जेत संगे, वास लागे अंगे चंदनाचे. तुकाराम म्हणे चंदनाच्या जवळ जर आपण राहील थांबलो तर चंदनाच्या संगतीमुळे जसा चांगला वास येतो, तसं आपण जर चांगल्याची संगत केली तर आपलं बी चांगलंच होतं. वैरागरापासी रत्नाच्या खाणी, तेची ध्यानी धणी धणी फावे रतो. तेची घ्यावी धणी फावे रतो. वैरागर नावाचा एक मणी असतो, तो जवळ बाळगला म्हणजे हवी ती रत्ने प्राप्त होतात. बाकी सगळी रत्न प्राप्त होतात, वैरागर मणी जवळ पाहिजे. वैरागरापासी रत्नाच्या खाणी, हेची घ्यावी धणी धणी फावे रतो. येथे नाही तर्क वितर्कांचा वाडा साडा. तर्क वितर्क काय करू नका, होईल कसं काय कसं अमुक कसं हे कशावरनं काही शंका घेऊ नका. होत से निवाड खऱ्या खोट्या. खऱ्या खोट्याचा निवाडा होत असतो. उगाच सारावा वाढिला तो ठाव, वाढती या भाव फळत असे. उगाच तर्क उगीच जेवायला वाढलेल्या पानावर बसून जेवण करा. तर्क वितर्क वाढती या भाव कळत असे. तुम्ही एकदा जेवाय बसायला गप जेवायला लागा, मग ते तो जेवण वाढणार आहे ते तुम्हाला काय वाढायचं ते वाढतं. पण उगाच तर्क जेवण कसं असेल किंवा खायचं कसं होईल या चर्चा करीत बसू नका, तर्क वितर्क करीत बसू नका. वाढणाऱ्याचा काय तो काय व किती वाढणारा हे समजत असतो. तुम्ही फक्त जेवायला बसा. तुका म्हणे नव्हे टाचणीचे पाणी, येथे झरवणे जैशा तैसे. तुकाराम महाराज म्हणतोय हे मी वरचं साठवलेलं पाणी नाही, टाक्याचं पाणी कुठंतरी जंगलात असते ते 4 दिवसांनी निघून जातं. तसं नाही, माझा हे झरा आहे, जिवंत झरा आहे. आणि माझं हे मी सांगतो, हे माझा जिवंत झऱ्याचे माझे बोल आहेत. पुढे दिले संगतीबद्दल. 84 चांदणे वेशेशी शेजार, परिसेशी खापर काय होय. चोर जो असतो त्याला चांदणं नकोसं वाटतंय, चांदण्याचं वाईट वाटतंय, तर तो रात्रीच चोरी करायला जातो आणि चांदण्यात त्याला कोणतरी ओळखतील, त्याला गडद अंधार पाहिजे असतो म्हणजे त्याला बरं वाटतंय. तसं ते चोराला चांदणं आवडत नाही. वेश्या जी वाईट चालीची बाई आहे तिला शेजारी कोण राहिलेलं आवडत नाही. परिसेशी खापर काय होय. परीस जो आहे तर त्याला खापराचं काय खापर आवडत नाही त्याला, किंवा खापराला परीस आवडत नाही. दुधाचे आधणे वैरिले पाषाण. दुधाच्या आधणामध्ये दूध चांगलं घातलं आणि त्यात दगड घातलं, मग काय होणार आहे ते, काय चांगलं होणार काय. वैरिले म्हणजे आत घालायचं. कदा काळी झाड पाक नव्हे, तर कधीतरी त्याचं जेवण होईल काय, होणार नाही. तुका म्हणे जरी पूर्व पुण्य सिद्धी, तरी तर आहे बुद्धी संत संगी. तुकाराम महाराजांचा संतांच्या संगतीवर माझी बुद्धी राहील. केव्हा राहील, जर माझं पूर्व पुण्य माझं असेल, पूर्व पुण्य असेल तरच संतांची संगत मला लाभेल. आता पुढचा अभंग आहे.
संतांनी सरता केलो तैसई परी. सरता म्हणजे मी संतांच्या बरोबरीला मी गेलो. मी संतांच्या बरोबरीचा मी सुद्धा संत झालो. चंदने ते बोरी व्यापी येली. चंदनाच्या झाडाला बोरीचं झाड चंदनाचे झाड एकाच जवळ आले तर ते बोरीचं झाड सुवासिक होते. तसं मी बोरी आहे आणि संत हे चंदन आहेत. पण मी त्यांची संगत केल्यामुळं मी सुद्धा मला सुद्धा चंदनासारखा चंदनाच्या बरोबरीचा मी झालेलो आहे. गुणदोष याती न विचारिता काही. संतांनी माझ्यातले गुण, माझ्यातले दोष, माझी जात आता काही विचार न करता ठाव दिला पायी आपुलिया. संतांनी माझ्यात आपल्या पायाजवळ आम्हाला जागा दिलेली आहे. माझी जात, माझे गुणदोष काही पाहिले नाही. तुका म्हणे आले समर्थांच्या मना तरी होय राणा रंग त्याचा. तुकाराम महाराज म्हणतात एकदा समर्थांच्या श्रीमंताच्या मनात आलं तर रंक म्हणजे तो गरीब आहे तो सुद्धा तो मोठा होतो. जर एखादा समर्थ प्रभूच्या मनात आले तर रंकाचा राजा होतो. राणा रंकाचा राजा होतो. आपटा सौंदड रान चारा दसऱ्याचा होय तुरा. तर आपटा किंवा सोन्याचं झाड आपल्या शेतात आहे बघ. त्या गुरांचं आहे का तोडलं काय की. तर ते आपटाचं झाड असतंय त्याला सोन्याचंही झाड म्हणतात. तर दसऱ्याच्या दिवशी दसऱ्याची संगत आली त्याला सोनं म्हणून वापरतात. दसऱ्याच्या दिवशी तेवढं संगतीमुळे ते सोनं म्हणून वापरलं जातं. दसऱ्याचा होय तुरा तैसा देवामुळे मान नाही तरी पुसे कोण. तसं आम्हाला देवामुळं तुकाराम महाराज देवामुळं मला मान आलाय तर मला कोण विचारतं. मृत्तिकेची ते घागरी पाण्यासाठी बैसेश्वरी. मातीची घागर असते पण ते मातीची घागर कोण डोक्यात घेईल. पण त्यात पाणी भरलेलं तर गप डोक्यात घेऊन सांभाळून द्यायला लागते. कुठलं तर मग पाणी प्यायला मिळणार नाही म्हणून सांभाळून द्यावे लागते. तुका म्हणे माप जाणं दाण्यासवे घेणे देणे. अडीसरी असते धान्य मोजायची कोण त्या अडीसरीला विचारते. पण धान्य आपल्याला मोजायचं द्यायचं घ्यायचं असतं म्हणून जपून अडीसरी कोपऱ्यात ठेवून टाकले असते घरामध्ये. हा जरा घेऊया. खोटे आणि खोटी साक्षी उद्या बघूया. खोटे घेऊया आणि खोटी साक्ष घेऊया. खोटे आणि खोटी साक्ष घ्या. बर चला. 82 विषय खोटं. तोंडे खाय फार पादे बोथा खरी सार. तुकाराम महाराज म्हणतोय की जर तो वाटेल तेवढं खायला लागलं तर मग त्याला असं घेऊन जाते. आणि मग तसं खोटं जे असते ते खोटेपणा त्याने केलेलं असतोय. ते खोटेपणा त्याचा आपोआपच उघड केला येत असतोय. एक आईसे ते शहाणे आपुले अधीन ते देणे. ते असे जे शहाणे लोक आहेत ते आपल्या हे सगळं हातात आहे. आपण जर फार नाही खाल्लं तर आपल्याला अशी वेळ येणार नाही. तसं आपण जर चुकीचं वागलो नाही तर आपण खोटेपणा केला नाही तर आपला खोटेपणा उघड होणार नाही. म्हणून चांगलं वागावं. फुले घालून उघडे रागे पाहे लोकाकडे. एखादा काय की आपले डोंगण उघडं ठेवायचं आणि मग लोकांनी ते बघून हसायला लागले त्यासनी शिवाय द्यायच्या. त्यांचा काय तुझी चूक आहे. कुले घालून उघडे रागे पाहे लोकाकडे. खेळे दूत कर्म मग बोंबली जुलूम. मग हे खेळ पत्त्याचा डाव खेळायचा, जुगार खेळायचा आणि जुगारात मध्ये पैसे गेले म्हणून मग बोंबलत बसायचे. काय उपयोग आहे. निजता झाला मोह पिता म्हणे मेला गोह. स्त्रीला जर बाळंतपणामध्ये त्रास झाला की ती नवऱ्याला शिव्या देते.
तुका म्हणे त्याने मनुष्यपणा केली हानी. तुकाराम महाराज म्हणते आपण चुकीचं वागायचं, आपण दूध काढायचं आणि मग बोंबलायची काय गरज आहे. तर आपल्या या चुकीच्या गोष्टीमुळं मनुष्यपणाची काही लोकांनी आपली हानी करून टाकली, खोटं हे वर्तन केलं म्हणून त्यांचं वाईट झालेलं आहे. खोट्याचा विकरा येथे नव्हे काच हिरा. तुकाराम महाराज म्हणतात मी इथं खोटं काही विकत बसणार नाही की काच हातात घेऊन कोणी हा हिरा आहे म्हणून विकू लागला तर त्याची लबाडी चालणार नाही. खोट्याचा विकरा काय दावा याचे काम, उगाच वाढव आश्रम. उगीच कशाला दाखवीत बसायचे आणि कष्ट घ्यायचे. परीक्षका विण मिरव जाणा ते हीण. परीक्षे कोणता तर हीण जे सोनं आणि हीण. सोनं कोणतं आणि आता खोटं सोनं कोणतं हे परीक्षक असला की ते ओळखतंय. आणि परीक्षक नसताना जर आपण दाखवलं तर ते जे आहे तर परीक्षा न करता जर दागिना अंगावर घातला तर ते हीन असते असे समजावे. तुकाराम महाराज म्हणजे तुका पाया पडे वाद पुरे हे झगडे. तुकाराम महाराज म्हणतात बाबांनो मला हे वाद व झगडे नको आहेत, मी तुमच्या पाया पडतो. हे खरं खोटं माझं हे करीत बसू नका. शिरवटे घालून वाढविले पोट गर्भार बोभाट जनामध्ये. की चिरगोटे मी एखाद्या स्त्रीनं आपण गरोदर आहे म्हणून जर पोटावर चिंध्या बांधल्या तर ते खोटंच असते. लटकेची डोहळे दाखवी प्रकार. आणि ती त्या गरोदरपणामध्ये स्त्रियांना काहीतरी खायचं हौस वाटते तर ते उगाचच ते सगळं लटकतीच असते. दूध स्तनी पोर पोटी नाही तर ते उघड डोळे दाखवते. तिच्या स्तरात दूध असत नाही आणि तिच्या पोटामध्ये पोर असत नाही. पण हे झालं खोटंच दाखवते सगळं, हे खोटेपणाच असते. तुका म्हणे अंती वांजची ती खरी. तुकाराम महाराज म्हणतात ही स्त्री वांजोटीच असती, फजिती दुसरी जनामध्ये. तिची लोकांच्यामध्ये दुसरी पुन्हा फजिती व्याभ्रूप होत असते. तसं खोट्याची सुद्धा जगामध्ये व्याभ्रूप होत असते. तांब्याचे नाणे नचले खऱ्या मोले जरी हिंडविले देशोदेशी. तांब्याचं नाणं आहे आणि ते सगळ्या जगात नाही फिरवलं की हे सोन्याचं आहे तर सोन्याच्या बरोबरीने ते कधीच खपणार नाही, ते खोटंच ठरणार. करणीचे काही नमने सज्जना यावे लागे मना वृद्धांची. ही करणी म्हणजे अशा तऱ्हेची हे बनावटगिरी जी केलेली असती ते सज्जन लोकांना आवडत नाही आणि वृद्धांच्या मनाला ते येत नाही. वृद्ध म्हणजे जे मग परवा आम्ही सांगितलं तर वृद्ध लोकांचा विचार घ्यावा, सल्ला घ्यावा. तर वृद्ध लोकांच्या पुढे जर ते तांब्याचं नाणं नेलं तर त्यांच्या मनाला ते खोटं आहे दिसून येतं. हिरिया सारिखा दिसे शिरगोळा. काचेचा शिरगोळा म्हणजे काचेचा गोळा हिऱ्यासारखाच दिसतो आणि दोन्ही जवळ ठेवले तर ते आपल्याला काच कोणती आणि हिरा कोणता ओळखत नाही. पण जे हिऱ्यांचे पारखी ते डोळा न पाहत. जी पारखी लोक आहे, हिऱ्याची परीक्षा करणार आहेत, त्यांना तो हिरा कोणता आणि डाळ तो शिरगोळा आहे ते बघित सुद्धा तिकडे नाही. ते ह्या बाजूला म्हणतात हो हिरा आहे. देवनिया भिंग कमाविले मोती पारखिया हाती घेता नाही. काच द्यायचे, काचेचं मणी तयार मोती तयार करायचं. तर काचेचे मणी तयार करून जर चांगल्या परीक्षावंताच्या हातात ते दिलं तर ते अरे काच आहे, हे बनावट आहे, हे मोती फेकून देतो लगेच. तुका म्हणे काय नटवणिया व्यर्थ आपुलेची चित्त आपणा घालवाय. तुकाराम महाराज उगाच म्हणजे नटायचं, उगाच हे करायचं तर आपण नटून थटून काय उपयोग होत नाही. आपण खरं कोण आहोत, आपण खरं आहे का खोटं आहे हे आपल्याला माहिती असते. कशाला उगाच खरं खोटं असताना खरं आहे म्हणून मिरवायची काय गरज आहे. आता खोटी साक्ष. शिकल्या बोलाचे सांगतील वाद
अनुभव भेद नाही कोणा. शिकल्या म्हणजे काय ते शिकवलं किंवा बोलतात त्याचा काय उपयोग. हे की ही साक्ष देते वेळी त्याला अनुभव पाहिजे. अनुभव परवा ते बराड्यात ते माधव कांबळे आलता त्यांच्या शेताचं हे झालं त्या बराड्याचं ते शेतात जावे असं 25 वर्षाचा का नाही. तो त्या पोलिसांनी काय सांगायला मी 40 वर्ष म्हणलं हे शात बघतोय. तो म्हणा बडव्या तू 25 वर्षाचा आणि तू 40 वर्षाचं काय बघतो. तर ही खोटी साक्ष आहे ते आपोआपच कळते. आमचे खांडेकर वकील सांगायचे एकदा की तिकडे हलोंडी नागावकडे एकदा दरोडा पडला होता आणि मग ते दरोड्यातल्या दरोडेखोराला ओळखलं तर ओळखाय पाहिजे ना. जो माणूस होता तर तो अंधारात कसा ओळखला म्हणणार ना. मग ते पोलिसांनी सांगितलं की मी बॅटरी होते आणि बॅटरीच्या उजेडात मी बघितलं असा पुरावा होता. मग ते जरी पण त्या आडाणी माणसं होती ती आणि खरोखर त्यांनी काय बघितलं नव्हतं. उगाच पोलिसांनी त्याच्यावर नाव घातलं. मग खांडेकरांनी सांगितलं बॅटरीत तू मसाला कुठला आणला. म्हणला दुकानातला घेतला. काय घेतलं म्हणला तर जिरं केवढं घेतलं. म्हणला मी रुपयाचं घेतलं. 1 रुपया जे 4 आण्याचं हे घेतलं हिंग घेतलं मिरी घेतली ते सांगेल तेवढं. आणि ते सगळं कोर्ट हसायला लागलं की ह्याला काहीच केलं का बघितलेलं नाही. तसं जी खोटी साक्ष असती ती निवडलेली दुसरे ठाई की त्याचं पुढचं जे हे असतं हे त्याच्यामध्ये ते खोटं ठरतंय. पंडित हे ज्ञानी करतील कथा न मिळती अर्था निज सुखा. त्यामुळं जे ज्ञानी आहेत पंडित आहेत ते कथा सांगतात. पण जो परमेश्वर आहे तो त्यांना माहिती नसतो. तर उगाच ते काय ते शिकविल्याप्रमाणे ते बोलतात. तुका म्हणे जैसी लाचे लाचासाठी वाही देतील ती नाही ठावी वस्तू. लाच म्हणजे काहीतरी पैसे द्यायचे एखाद्या साक्षीदाराला सांगायचं तू बोल असं. पण ते जेव्हा असा प्रश्न विचारतील ते त्यावेळेला वकील जर उलट तपासणी करायला लागले तर मग खरं काय आहे ते त्याला कळतंय. ते हा खोटा आहे आपोआपच पडतो. मग खोटी साक्ष आहे. तरी या लटक्याची गोही निवडली दुसरे ठाई. तसाच अभंग आहे. हा लटका जो माणूस आहे खोटा माणूस आहे हे जो उलट तपास केला की मग ते कळून येतं आहे. कळू अंतरीचा गुण ने फिटल्या वाचून. की अंतःकरणात जे खरं आहे ते आपोआपच कळलं. अंतरीचे बाहेर सवाय हे बाहेर. अंतरीत जे आता असते ते आपोआपच बाहेर पडतंय खरं. ते खरं त्याला लपविता येत नाही. आता तसल्याच प्रकारचा आणखी एक अभंग आहे. लटकी ग्वाही सभे आत देता प्रतीत पतीत आगळा. म्हणून सभेमध्ये कधी खोटी साक्ष देऊ नये. खोटी साक्ष जर दिली तर त्याच्यासारखं पाप कुठलंही नाही. कुंभपाकी वस्ती करू होय धुरू पुळेशी. असा जो मनुष्य खोटी साक्ष देईल त्याला कुंभपाक नावाच्या नरकात जाऊन पडावं लागेल. होय धुरू कुळेशी तो कुळामधला मोठा चोर म्हणून त्याचा प्रसिद्ध होईल. कुंभपाक नरकात पडलेला. रजस्वला रुधिरस्तवे तेची घ्यावे तृषेची. त्या माणसाची पुढची अगदी वाईट अशी अवस्था सांगतात. तुका म्हणे जन्मा आला काळ झाला खुळासी. असा माणूस एखाद्या घराण्यात जन्माला आला तर त्या खुळाला काळ म्हणून तो जन्माला येतो. तो अतिशय वाईट अशा परिस्थितीत तो मनुष्य असतो. बरोबर.